आजचा व्हिडिओ अशा यूट्यूबरसाठी आहे की ज्यांचा व्हिडिओ हा काहीही केल्याने व्हायरल होत नाही किंवा त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आणि व्हिडिओला व्ह्यूज न आल्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाहीये। तर त्यांनी जे टेक्निकल यूट्यूबर असतात त्या टेक्निकल यूट्यूबरने सांगितल्याप्रमाणे सगळ्या ट्रिक्स फॉलो करता, म्हणजे त्यांचा कंटेंट हा एकदम अट्रॅक्टिव्ह बनवता, एकदम युनिक बनवता। त्यानंतर त्यांचा जर थंबनेल असेल, त्यांचं जे डिस्क्रिप्शन असेल, टायटल असेल किंवा जे व्हिडिओला जे टॅग लावता किंवा कीवर्ड लावता, हे सगळं A to Z एकदम टेक्निकली जे यूट्यूबर सांगतात त्या पद्धतीने करत आहे। तरी पण कुठेही त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही किंवा ते व्हिडिओ व्हायरल न झाल्यामुळे त्यांचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम जो यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी लागतो तो कंप्लीट होत नाही। तर त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला यूट्यूबने स्वतः जे प्रमोशन सांगितलेलं आहे त्या प्रमोशनबद्दल मी तुम्हाला A to Z माहिती देणार आहे। का जो व्हिडिओ तुमचा व्हिडिओ वाटते तुम्हाला क्वालिटी आहे, तुमचा थंबनेल एकदम प्रॉपर आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे छान लावलेलं आहे किंवा तुमचा जो आतला कंटेंट आहे तो म्हणजे खरंच एकदम युनिक आहे, तर त्या व्हिडिओला तुम्हाला यूट्यूब स्वतः प्रमोशन देणार। फक्त तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर म्हणजे स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचा जो चॅनल आहे तो कमीत कमी 7 ते 8 दिवसात हा मॉनिटाईज होईल। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। मी जे यूट्यूबवरती व्हिडिओ बघता की तुम्हाला एवढे पैसे पे करा, आम्ही तुम्हाला 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कंप्लीट करून देतो, तर अशा कोणत्याही व्हिडिओला किंवा कोणत्याही ॲडला बळी पडू नका। कारण तुम्ही पैसे पे करता, पण पैसे पे केल्यानंतर पण तुमचे 1000 सबस्क्रायबर किंवा 4000 मॉनिटायझेशन म्हणजे 4000 वॉच टाइम हा मॉनिटायझेशनसाठी लागतो तो कंप्लीट करून दिला जात नाही। त्यामुळे तुम्हाला यूट्यूबने जो मार्ग सांगितलेला आहे का काहीही करून तुमचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम तुम्ही कितीही प्रयत्न करून किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे म्हणजे कितीही चांगले कष्ट करून पण जर तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा तुमच्या म्हणजे व्हिडिओजला यूट्यूब पुढे पाठवतच नाही किंवा व्हायरल करतच नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करा, मी जे सांगते त्या गोष्टी फॉलो करा आणि त्या पद्धतीने काय करा, तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय करा, मॉनिटाईज करा। तर चला आपण काय करूया, आपलं YT स्टुडिओ ओपन करूया। स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला कंटेंटचा ऑप्शन दिसत आहे, तर कंटेंट ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। कंटेंटवरती गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज आणि शॉर्ट दिसतात, तर तुम्हाला शॉर्ट जर वाटत असेल का हा शॉर्ट व्हायरल होण्यासारखा आहे तर तुम्ही शॉर्ट्सवरती क्लिक करा। तुम्हाला जर व्हिडिओ वाटत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला प्रमोट करा। आता मी काय करते, मला एका व्हिडिओला प्रमोट करायचं की जो माझा व्हिडिओ खरंच खूप छान आहे पण यूट्यूबकडून तो जास्तीत जास्त व्हायरल झालेला नाहीये। तर बघा हा व्हिडिओ आहे माझा, फक्त शॉर्ट्स बनवा आणि 4000 वॉच टाइम पूर्ण करा। तर त्या व्हिडिओजला यूट्यूबने व्ह्यूज हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवलेलं नाही, मग मला यूट्यूबने त्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून माझा त्या व्हिडिओचा वॉच टाइम, त्या व्हिडिओचे व्ह्यूज कसे वाढवायचे यासाठी मी तुम्हाला स्टेप्स सांगत आहे। त्या स्टेप्स शेवटपर्यंत बघा, कोणतीही स्टेप स्किप करू नका। आजचा व्हिडिओ खरंच खूप उपयोगाचा ठरणार आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओच्या जे समोर आहे, समोर तुम्हाला 3 डॉट्स दिसत आहे, त्या 3 डॉट्सवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिसत आहे शेअर व्हिडिओ, सेकंड ऑप्शन दिसत आहे एडिट, थर्ड ऑप्शन दिसत आहे प्रमोट। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रमोटवरती क्लिक करायचं आहे। आता बघा शब्दातच मिनिंग आहे प्रमोट, म्हणजे यूट्यूब स्वतः काय करणार आहे, तुमचा हा व्हिडिओ प्रमोट करणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत। म्हणजे जास्तीत जास्त लोकांना प्रमोट केल्यानंतर जर तुमचा थंबनेल, तुमचं टायटल जे अट्रॅक्टिव्ह असेल तर तुमचे काय होणार आहे, व्ह्यूज वाढणार आहे। आणि जर तुमचा कंटेंट आतला खरंच अट्रॅक्टिव्ह असेल, छान असेल, तर तुमचा वॉच टाइम हा 100% वाढणार आहे। पण यूट्यूबचं काम काय करणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचं। तर काय करायचं आहे, आपल्याला गोल विचारलं जात आहे, व्हॉट्स युअर मेन गोल, ऑडियन्स ग्रोथ, व्हिडिओ व्ह्यूज। तर आता आपल्याला ऑडियन्स ग्रोथ सिलेक्ट करायचं आहे। का बरं, ऑडियन्स ग्रोथ म्हणजे जर तुमचे व्हिडिओज बघणारे आहे, ऐकणारे आहे, त्यांची जर गर्दी वाढली तर ऑटोमॅटिकली तुमचे व्ह्यूज काय होणार आहे, वाढणार आहे। त्यामुळे मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि नेक्स्ट करत आहे। आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट सिलेक्ट करायचं आहे। मग तुम्ही गुगलला म्हणजे तुमचं यूट्यूब अकाउंट आहे, त्या यूट्यूब अकाउंटला तुमचं जे गुगल अकाउंट सिलेक्ट केलेलं आहे ते गुगल अकाउंट काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। जर तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं नसेल गुगल ॲडसन्सचं तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला नवीन अकाउंट गुगल ॲडसन्स अकाउंट कसं क्रिएट करायचं माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल, ठीक आहे। आता मी तुम्हाला सांगत बसत नाही कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल। तर आता मी काय करते, माझं अकाउंट सिलेक्ट करत आहे। सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला मी जो व्हिडिओ सिलेक्ट केला होता त्या व्हिडिओचं काय येते, टायटल येते, थंबनेल येते, त्यानंतर प्रमोशन हेडलाईन दाखवते, प्रमोशन डिस्क्रिप्शन दाखवते। आणि बघा जेव्हा म्हणजे
म्हणजे आता तुमचा व्हिडिओ यूट्यूब काय करणार आहे, प्रमोट करणार आहे. प्रमोट केल्यानंतर जेव्हा समोरचा कोणी ऑडियन्स असेल त्या ऑडियन्सने जर यूट्यूब ओपन केलं तर यूट्यूब ओपन केल्यानंतर त्याला फ्रंटलाच तुमचा व्हिडिओ ह्या पद्धतीने दिसेल आणि खाली स्पॉन्सर्ड नाव दिसतं. म्हणजे ह्या पद्धतीने काय दिसणार, तुमच्या व्हिडिओचा लुक दिसणार आहे. आता तुम्ही म्हणजे विचार करा की तुम्ही यूट्यूब ओपन केल्यानंतर भरपूर व्हिडिओज तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये दिसतात, व्हिडिओ दिसतो आणि व्हिडिओच्या खाली स्पॉन्सर्ड केलेलं दिसतं, पण आपल्याला कळत नाही नक्की हे काय आहे. तर हेच असतं यूट्यूबने त्या व्हिडिओचं प्रमोशन केलेलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऑडियन्स लिहायचं आहे. हू विल सी युअर प्रमोशन. आता तुमचं प्रमोशन कोणी बघावं यासाठी आपल्याला काय सेटिंग दिलेलं आहे. लोकेशन काय आहे, इंडिया, म्हणजे इंडियामध्येच ऑडियन्सने आपला काय केला पाहिजे, व्हिडिओ बघितला पाहिजे. त्यानंतर युरोपियन युनियन पॉलिटिकल ॲड्स. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे, नो करायचं आहे. दिस प्रमोशन डज नॉट हॅव यू पॉलिटिकल ॲड्स आणि डन करायचं आहे. त्यानंतर जेंडर. आता शक्यतो काय करतो, आपला व्हिडिओ ज्या जेंडरचे लोक बघणार आहे, म्हणजे तुम्ही जर कुकिंग रिलेटेड त्यानंतर शिवणकामचे व्हिडिओज बघत असाल तर त्या मोस्टली लेडीज बघतात, तर तुम्ही काय करू शकता, तिथे फिमेलवरती क्लिक करू शकता. आणि जर तुमचे व्हिडिओज मेल्स बघत असेल, म्हणजे क्रिकेट वगैरे काय असेल तुम्हाला वाटतं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही काय करायची, कॅटेगरी सिलेक्ट करायची. आता माझे व्हिडिओ जनरली सर्वच बघता, मेल फिमेल दोन्ही बघता, त्यामुळे मी काय करते, दोघांवरती पण क्लिक करून काय करते, डन करत आहे. त्यानंतर एजेस दिलेला आहे. आता ऑल एजेस. आता माझे व्हिडिओ जवळपास 18 पासून तर 65 पर्यंतचे जनरली कोणतेही लोक बघू शकतात, फिमेल मेल दोन्ही पण. मग मी एजेस पण काय केले, सर्व सिलेक्ट केलेलं आहे आणि डन केलेलं आहे. तर आता यूट्यूब काय करेल, माझं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन जवळपास सर्व म्हणजे मेल फिमेल ह्या सर्व लोकांपर्यंत पाठवेल आणि जे एजेसचे लोक आहेत त्या सर्व एजेसच्या लोकांपर्यंत काय करेल, माझा व्हिडिओ हा काय करेल, पहिले फ्रंट पेजला शो करेल. आता मला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे बजेट. हाऊ मच डू यू वॉन्ट टू स्पेंड. आता बघा, तुम्हाला मी इथे सांगेल का तुम्ही काय करा, म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करून थकलेले आहेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक पद्धतीचे व्हिडिओज बनवून बघितले, प्रत्येक क्वालिटीचे व्हिडिओ बनवून बघितले, तुमचा सगळा एफर्ट त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, पण तरी पण तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज वाढत नाही आहे किंवा तुमचा वॉच टाईम वाढत नाही. तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे, तर तुमचा मेन एम आहे. तो मेन एम कंप्लीट करेपर्यंतच ही जी प्रोसेस मी सांगत आहे ती काय करा, फॉलो करा आणि त्या तुमच्या बजेटनुसार फॉलो करा. कोणालाही 1000 रुपये देऊ नका. 1000 रुपये देण्यापेक्षा ही प्रोसेस बेस्ट असणार आहे. तर आता यूट्यूबने काय सांगितलं आहे बघा, बजेट. हाऊ मच डू यू वॉन्ट टू स्पेंड, म्हणजे तुम्ही किती स्पेंड करू शकता, किती देऊ शकता. तर आता सपोज मी जर इथं करन्सी INR करते, कारण इंडियाची काय आहे INR आहे म्हणून INR करत आहे. तर तुम्ही US केले तर ते US होईल, ठीक आहे. तर आता बघा US मध्ये दाखवेल, तर आता मी इंडियाची सिलेक्ट करते, म्हणजे मला आपल्याला 1000 रुपीजमध्ये ही व्हॅल्यू दाखवेल. आता तुम्ही जर 1000 रुपये सिलेक्ट केले तर तुम्हाला वरती काय दिसते, एस्टिमेटेड व्ह्यूज, म्हणजे 1000 ते 4000 व्ह्यूजला, म्हणजे काय करेल, 4000 व्ह्यूज काय करेल तुमचं यूट्यूब ह्या व्हिडिओवरती आणणार. म्हणजे इम्प्रेशन किती पाठवणार, जवळपास 12,000 ते 61,000 तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे लोकांपर्यंत पाठवणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत इम्प्रेशन पाठवल्यामुळं तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हायरल होते, तुम्हाला माहीत आहे. आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, अमाऊंट एकदम कमी सिलेक्ट पाहिजे. जवळपास मी सांगेल 100 रुपये काय करा, सिलेक्ट करा. आता बघा 100 रुपये सिलेक्ट केलं, 400 रुपये सिलेक्ट केल्यानंतर ते काय ते लोडिंग, म्हणजे ती लोडिंग होतं ॲटोमॅटिक. 400 रुपये सेंड केल्यानंतर 720 ते 2600 लोकांपर्यंत काय केलं जातो, आपल्याला व्ह्यूज आणून दिले जातात. आता जर मी सपोज 100 सिलेक्ट 200 केलं तर काय होते बघा, 200 केल्यानंतर म्हणजे 550 ते 2000 काय केलं जातं, तुम्हाला एस्टिमेटेड व्ह्यूज तुमच्या व्हिडिओजला दिले जातात. पण आता बघा, मी जर 100 रुपये सिलेक्ट केलं तर आता मला किती व्ह्यूज येत आहेत, 420 ते 1500. तर ठीक आहे, सुरुवातीला जेव्हा आपल्याला चॅनल ग्रो करायचं आहे किंवा आपल्याला आपला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, तर सपोज तुम्हाला 1500 व्ह्यूज जरी आले आणि तुमचा व्हिडिओ जर हा फुल वॉच केला गेला आणि तुमचा जर हा व्हिडिओ लोकांना आवडला, तर जास्तीत जास्त म्हणजे जर 1500 लोकांपैकी जरी म्हणजे प्रत्येक व्हिडिओजला 200 किंवा 250 लोकांनी जरी तुमचा चॅनल सबस्क्राईब केला, तर तुम्ही ही प्रोसेस जवळपास 3 ते 4 व्हिडिओजला जरी फॉलो केली, 4-5 दिवस किंवा 6-7 दिवस, तरी तुमचा चॅनल काय होणार आहे, इझिली मॉनिटाईज होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 100 रुपये बजेट प्रत्येक व्हिडिओला अप्लाय करायचे. जे पण तुम्हाला वाटत आहे की जे व्हिडिओ मार्केटमध्ये चालते, ज्यांचं थंबनेल चांगला आहे, तर त्याच व्हिडिओला तुम्हाला काय करायची, ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे जो व्हिडिओचं काही तथ्य नाही, त्या व्हिडिओला ही प्रोसेस करू नका, उगाच तुमचे पैसे वेस्ट करू नका. आता हे पैसे मी तुम्हाला पेड का करायला सांगते, ते यूट्यूबला सांगते, कारण इथं कोणतंही म्हणजे फ्रॉड होण्यासारखे काम नाही, कारण हे यूट्यूब आहे, स्वतः यूट्यूबने हे प्रमोशन दिलेलं आहे. मग ना की म्हणजे जे बाकीचे यूट्यूबर आहे जे मागता, तर त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. ह्या जी लिगल प्रोसेस आहे, लिगल प्रोसेसने काय करा, तुम्ही काम करा. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ड्युरेशन, आता मी 100 रुपयेच म्हणते आहे, तर मला ड्युरेशन मी काय करेल, 4 किंवा 5च दिवस घेईल आणि 5 दिवस घेतल्यानंतर याला काय करेल,
आता बघा, बेस्ड ऑन युअर टोटल बजेट वी विल सेंड ॲव्हरेज, म्हणजे 20 रुपीज काय करेल यूट्यूब आपल्या व्हिडिओवरती पर डे काय करेल स्पेंड करेल, आपले व्ह्यूज जास्तीत जास्त व्हिडिओवरती वाढवेल. आता याला मी काय केलं, नेक्स्ट केलं. आता इथे इंडिया काय आपली कंट्री काय करायची, इंडिया करायची आहे, टाइम झोन कोलकाता करायचा आहे, याला काय करायचं आहे फायनलाइज करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, फोनपेवरून तुमचं जे 100 रुपीज अमाऊंट आहे ती यूट्यूबला काय करायची सेंड करायची आहे. आणि सेंड केल्यानंतर जर तुम्हाला खरंच इफेक्टिव्ह वाटलं की तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा तुमचे व्ह्यूज वाढले आहे, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढले आहे, तर त्यानंतर तुम्ही काय करा, 1 ते 2 दिवसांनी थोडा टाईम घ्या आणि त्यानंतर तुम्ही काय करा, तुमचे जे बाकीचे व्हिडिओज आहे जे पळालेले नाही यूट्यूबवरती, तर त्या व्हिडिओवरती काय करा, ह्या स्टेप्स फॉलो करा आणि कमीत कमी पैसे काय करा इथे इन्व्हेस्ट करा. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे पैसे नसतात, पण आपलं एम आहे की आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, तर त्यामुळे ही प्रोसेस करा. कमीत कमी अमाऊंटमध्ये सुरुवातीला जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका, ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, मॉनिटाईज झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे डॉलर वाढण्यासाठी जर तुम्हाला ही प्रोसेस करायची, ज्यावेळेस तुमच्या हातात पैसे येत आहेत तर नक्कीच त्यावेळेस तुम्ही काय करा, जास्तीत जास्त पैसे यामध्ये तुम्ही गुंतवून तुमचा व्हिडिओ हा स्पॉन्सर करू शकता. आता तुम्हाला म्हणजे ही गोष्ट जर बघायची असेल तर तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल ओपन करायचा. यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला जो यूट्यूबने स्पॉन्सर केलेला व्हिडिओ असतो तोच फ्रंटला दिसतो तुम्हाला होम पेजला, तुम्ही जाऊन बघू शकता, ठीक आहे, यूट्यूबला. तर अशाच नवनवीन माहितीसाठी, तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी यूट्यूब संबंधित नवनवीन ट्रिक्स घेऊन येत असते किंवा यूट्यूब संबंधित छोट्या मोठ्या तुमचे जे शंका असते त्या शंकांचं निरसन मी काय करत असते व्हिडिओमध्ये डेली शेअर करत असते. तर अशाच तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.